नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे ॲप्रिकमध्ये. ॲक्च्युली आता जे आम्ही व्हिडिओ सगळे अपलोड केलेले आहेत आणि व्हिडिओ जे लोक बघत आहेत आणि त्याचे कमेंट खूप आलेले आहेत की ऑनलाईनचा क्लास कसा होतो. ऑनलाईनसाठी खूप जणांनी इंटरेस्ट दाखवला आहे, पण क्लास कसा होतो आणि ऑनलाईन क्लासचे रिव्ह्यू काय आहेत हे खूप जणांना जाणून घ्यायचं आहे. तर आजचा व्हिडिओ आहे तो खास त्यासाठीच आहे. त्याच्या आधी सगळ्यांना थँक्यू सो मच. जो काय तुम्ही प्रतिसाद देत आहे त्यासाठी खूप थँक्यू. आणि आमच्या स्टुडंटनाही त्याच्यामुळे खूप उत्साह येतो, काम करायला शिकवायलाही उत्साह येतो. आपण आज बघणार आहोत ऑनलाईन क्लास कसा होतो. ऑनलाईन क्लासमध्ये बेसिकली आमच्या क्लासची खासियत अशी आहे की तुम्ही सगळे लाईव्ह क्लास होतात इथे. लाईव्ह क्लास म्हणजे काम इकडून चालू असतं आणि काम तुमच्या इथे चालू असतं. जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा सगळ्या आमच्या इन्स्ट्रक्टरचं लक्ष असतं की तुम्ही काम कसं करता, कुठला स्टिच कसा पडतोय, तो नीट पडतोय का नाही, त्याचं डायरेक्शन कसं आहे, त्याप्रमाणे आपण प्रत्येक स्टुडंटकडे इंडिव्हिज्युअल लक्ष असतं. म्हणून ऑनलाईन क्लास जो आहे तो ऑफलाईन सारखाच सेम होतो आणि ऑनलाईन क्लासच्या स्टुडंटचंही काम खूप सुंदर आहे. लाईव्ह क्लास होतो त्याच्यामध्ये तुमचे सगळे डाऊट क्लिअर होतात, डाऊट सेशन होतात. त्याच्यामध्ये तुम्हाला काम कसं करायचं आहे, तुमचे डिझाईन्स कसे आहेत, डिझाईन्स कशी घ्यायची आहे, कुठल्या डिझाईनमध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे, कलर कॉम्बिनेशन कसं करायचं आहे, हे सगळं ऑनलाईन क्लासमध्ये आपण शिकवतो. तर खूप लोकांना डाऊट आहेत ऑनलाईन शिकता येईल का. तर हो, ऑनलाईन नक्कीच शिकता येईल. आपले क्लास खूप ऑनलाईन फ्रेंडली आहेत. ऑनलाईन मध्ये तुमचे सगळे डाऊट क्लिअर होतात. ऑनलाईन तुम्ही लाईव्ह क्लास करता, तुम्ही जे काही काम करता ते आम्ही सगळं बघत असतो. तुम्हाला कुठे अडचण येते तेही आमच्या लक्षात येतं. प्रत्येक स्टुडंटकडं पर्सनल लक्ष असतं. त्याच्यामुळे ऑनलाईन तुम्ही नक्कीच शिकू शकता. बेसिक पासून पूर्ण प्रोफेशनल नॉलेज पर्यंत आपण ऑनलाईन क्लास घेतो. आपले ऑनलाईनचे स्टुडंट असे आहेत की त्यांनी खूप सारे स्टुडंटने आपले स्वतःचे बिझनेस चालू केलेले आहेत, स्वतःच्या पायावरती उभे आहेत. तर असे नक्की रिव्ह्यू तुम्हाला ऐकायला नक्की मिळतील. तर सगळ्यांना जो डाऊट आहे पहिले तर ऑनलाईन क्लास कसा चालतो आपण हे स्क्रीनवरती जाऊन बघू की ऑनलाईन क्लास कसा चालतो. आपण ते स्टुडंटशी आज गप्पा मारणार आहोत. संध्या, हा मॅडम बोला. संध्या काय करताय तुम्ही? हॅलो. काय करताय तुम्ही? आता मॅडम हे आजचं डिझाईन मी कडदानांनी साइड बॉर्डर करायला घेतले. आणि काल काय केलेलं आहे? काल मॅडम लोड केला ओके. आणि हे झरकण केलं आणि ते स्लीवची जरा इनकम्प्लीट आहे ना, ती कम्प्लीट केली. बघू बरं स्लीव्हची आणि डिझाईन. हा दाखवते मॅडम. हॅलो. हा बघा मॅडम. ओके. संध्या तुम्ही कुठे राहिला? मी कोरेगाव मध्ये, सातारा जिल्हा. ओके. तुम्हाला कसं वाटतं क्लासचा एक्सपिरियन्स कसा आहे तुमचा? मॅडम म्हणजे खूप इंटरेस्टेड आहे, म्हणजे मला ह्याची आवड पण आहे आधीपासून. पण मॅडम थोडस आता नवीन असल्यामुळे थोडं स्पीड कमी पडतं ना. नाही, स्पीड तुम्ही काय कमी. काय स्पीड कमी आहे तो स्पीड आहे ना, आता वाढेल तुमचा, हळूहळू वाढेल. पण तुम्ही जसा क्लास चालू केलाय, किती दिवस झाले तुम्हाला क्लास चालू करून? आता मॅडम 9 तारखेला 1 महिना होईल. ओके. जसं क्लास चालू केलंय तसं तुम्हाला काही तुमचे डाऊट्स क्लिअर नाही होत किंवा कुठे अडचण येते? नाही मॅडम, ते मला ते सिल्क थ्रेडच होतं ना, हा. ते मॅडम मी आता थोडस कव्हर करत आणलं. थोडस म्हणजे स्टिच मध्ये थोडासा गॅप राहतोय ना, तो म्हणजे दुसरी लाईन करताना थोडं पहिल्या लाईन मधले थोडस थ्रेड अडकतोय ओके. जवळ घेताना. पण तो आता मी आज मॅडमला दाखवलं, बाकी जमतोय. फक्त ते थोडासा प्रॉब्लेम राहिलाय अजून माझा सिल्क थ्रेडचा. तुमचे जसे आधीपासून प्रॉब्लेम होते ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत काय? हो मॅडम, आता नाही काय प्रॉब्लेम वाटत आहे. ओके. आणि तुम्हाला असं काय वाटतं का की ऑनलाईन मध्ये आणि ऑफलाईन मध्ये काय फरक वाटतो किंवा आता ऑनलाईन केले म्हणून मला कळणार नाही वगैरे असं काय डाऊट वाटतं? नाही 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 मॅडम, तसं काहीच नव्हतं माझं. ओके. आणि आता म्हणजे तो डाऊट नव्हता मला पहिल्यापासून, पहिल्यांदा पण नव्हता. पण आता खूप म्हणजे जसं जमायला लागलं की असं वाटतं की आता करावं. पहिलं थोडंसं असं वाटायचं, इंटरेस्ट भीती आलाय. वाटायची की म्हणजे नाही जमलं तर काय करायचं असं पुढं, असं वाटायचं. आता असं वाटतंय का? बाकी नाही. नाही नाही, फक्त आता तो सिल्क थ्रेडचा मी मॅडम ह्या 2 दिवसात ते क्लिअर करेन थोडं प्रॅक्टिसने. तो पण नाही प्रॅक्टिसने काय होऊन जाईल प्रॉब्लेम. तुमचं. हो मॅडम. ओके. आणखीन काय सांगाल, तुम्हाला कसा एक्सपिरियन्स आला ऍप्रिक बद्दल? मॅडम खूप छान वाटते. म्हणजे जे इमॅजिन केलेलं, म्हणजे मी खूप वर्ष, आता जवळजवळ 17 वर्ष झाली मी टेलरिंगचे क्लासेस घेते माझं. पण मॅडम फक्त एक कुठंतरी खंत होती की
हे आपल्याला जमत नाही, हे खूप वाटायचं मनातून मला. ओके. म्हणजे मी पहिले जे कस्टमरचे ब्लाऊज करायचे ना ब्रायडल, मी प्रॉपर पुण्यावरून वर्क करून आणत होते आणि फक्त स्टिच करत होते. पण हे आपल्याला जमत नाही, हे खूप दिवस माझ्या डोक्यात होतं की आपण ह्यातच कमी पडतोय, ह्या म्हणजे आरी वर्क मध्ये. मग आता कसं पण वाटतं? ते आता असं वाटतं नाही, आता खूप छान वाटतंय मॅडम. ओके. कॉन्फिडन्स आलाय तुम्हाला? आता आपण हे हो करू आहे शकतो. मॅडम. चालेल. आणि स्पीड पण म्हणजे पहिलं जे होतं ना, म्हणजे मी 2 बीड्सच घ्यायचे आणि मग ते स्टिच करायचे. आता मॅडम जवळजवळ 5 ते 6 बीड्स घेतले ना, तरी मला ते जमतं. थोडस स्पीड कमी आहे, पण ते होऊन जाईल स्पीड मध्ये. ओके. थँक्यू संध्या. मनीषा. हा मॅडम. हॅलो मनीषा. हॅलो मॅडम. कशा आहात? बरं आहेत मॅडम, तुम्ही कशा आहात? हो आम्ही छान आहे. अरे वा, डिझाईन झाली तुमची, होत आली कम्प्लीट? हो, आता हे मणी लावायचे बीट्स. ओके. मनीषा तुम्ही कुठल्या गावाहून आहात? इथंच आहे मॅडम, तुमच्यापासून जवळ. पुण्यात पीसीएमसी. PCMC ला आहात तुम्ही, तरी पण तुम्ही ऑनलाईन क्लास घेतला? हो मॅडम. बरं. का मग तुम्हाला असं वाटतं का की ऑनलाईन नाही ऑफलाईन करायला पाहिजे किंवा ऑनलाईन कळत नाही, असं काय होतंय? तसं काही नाहीये, फक्त आपलं मेन म्हणजे प्रॅक्टिस वरती मेन आहे. आणि ऑनलाईन वरती म्हणजे आपण जसं युट्यूब वरती शिकतो ना, तसं डीपली माहिती नाही भेटत युट्यूब वरती. पण जसं ऑनलाईन वरती मी क्लास करते ना, डीपली पूर्ण माहिती भेटते. ओके. ऍक्च्युली काय बरेच जण युट्यूब वरती बघून छोटे छोटे क्लास करतात, हे करतात. तर तुम्हाला काय वाटतं, युट्यूब वरती बघून क्लास करणं आणि इकडे आपल्याकडे तुम्हाला ऍप्रिकचा कसा अनुभव आला क्लास चालू केल्यापासून? मला तर खूप म्हणजे छान अनुभव आला. मी प्रॅक्टिस मेन प्रॅक्टिस वरती हे आहे आणि त्यात फिनिशिंग. आणि आपल्या ह्याच्यामध्ये तर फिनिशिंग मेन आहे. फिनिशिंग केल्यावर मला पण तसं वाटलं, मी पण करत होते. पण जेव्हा म्हणजे नाही का डिझाईन करताना चुकत होतं माझं, फिनिशिंग येत नव्हतं, मग ते परफेक्ट वाटत नव्हतं. पण जेव्हा क्लासमध्ये मी जॉईन झाले, ते प्रिंट वगैरे काढून केले ना, मला एकदम खूप छान वाटतं. अजून काहीतरी नवीन नवीन शिकायला भेटेल का अजून, असं वाटतं मला. हो, नक्की तुम्हाला शिकायला भेटेल. बरं, आता याच्यामध्ये कसं आहे, आपण मध्ये मध्ये ना ट्रिक्स देतो की तुम्ही स्पीड वाढवण्यासाठी काय करायचंय, फिनिशिंग येण्यासाठी काय करायचंय. तुम्ही बघितलं असेल, तुम्ही जॉईन केल्यापासून आठवड्याला 1-2 वेळा आपण काहीतरी नवीन नवीन तुम्हाला सांगत असतो. त्याचा तर फायदा होतो का तुम्हाला? हो, खूपच होते. जसं तुम्ही सांगितलं ना सर्कल काढायचे, अगोदर मला ते अर्धा तास पाऊण तास लागलं मला. ते वाटलं की जमत नाही आपल्याला, सारखं तुटते दोरा वगैरे असं. मग आता कसं वाटतंय? आता ते पाऊण तासाचं आता 10 मिनिटात मी काढते. 10 मिनिटावरती आले, म्हणजे तुमचा टाइम खूप कमी झाला आणि स्पीड वाढलाय. स्पीड वाढली. पण जेव्हा प्रॅक्टिस वरतीच मेन आहे, प्रॅक्टिस केल्याशिवाय काहीच होत नाही. फक्त येते म्हणून येतच नाही, आपण केल्याशिवाय ते होतच नाहीये. तुमचं बरोबर आहे प्रॅक्टिस वरती, पण ती प्रॅक्टिस कशी करायची ते पण आपण सांगतो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आपण नुसतं जर डिझाईन वरती काम केलं तर ती होईल का? नाही, तसं नाही. तर आपण प्रॅक्टिस वरती हे करतो की प्रॅक्टिस कशी करायची हे पण आपण सांगतो, स्पीड कसा वाढवायचा. तुम्हाला अजून काय वाटलं, काय वाटतं, काय सांगाल तुम्ही ऍप्रिक बद्दल, काय सांगाल? तुम्हाला कसा एक्सपिरियन्स होता? ऍप्रिक बद्दल सांगायचं म्हणलं तर म्हणजे खूप छान वाटतंय मला. मला वाटलं होतं ऑनलाईन ऑनलाईन मध्ये असं, म्हणजे ऑफलाईन मध्ये खूपच चांगलं असेल. पण ऑनलाईन पण तसं काहीच वाटत नाही. ऑनलाईन पण खूपच चांगलंय. वाटत नाही की ऑनलाईनच आहे, ऑफलाईन सारखंच आहे क्लास. ओके. आणि तुमच्या ज्या काही अडचणी असतील तिथे तुम्हाला मदत मिळते का इकडून? हो मॅडम. क्लास कडून तुमचे डाऊट्स असतील, डाऊट्स क्लिअर होतात का? हो, खूपच. ओके. मॅडम सांगतात, व्यवस्थित सांगतात मॅडम. ओके. तुमचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. हो मॅडम. तुम्हाला एखादी गोष्ट जर कळली नाही, एकदा नाही कळली, दोनदा नाही, तीनदा नाही, तर काय होतं? नाही, मॅडम सांगतात ना. ओके, ठीक आहे. म्हणजे आणि ऑनलाईनचे आपले सगळे स्टुडंट असे काम करतात, म्हणजे प्रत्येक स्टुडंटकडे पर्सनल लक्ष, असं वाटतं का तुम्हाला? तुमच्याकडे लक्ष आहे? हो मॅडम, आहे. प्रत्येक स्टुडंटकडे लक्ष देतात मॅडम. प्रत्येक स्टुडंटला एकेकांना सेपरेट विचारतात पण मॅडम. ठीक आहे, चालेल. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट. हॅलो अश्विनी.
हा मॅडम. अश्विनी, काम कसं चालू आहे? छान चाललंय मॅडम काम माझं. छान चालू आहे. हो, काय छान केलंय चाललंय दाखवत? आणि हो दाखवते. आता सध्या माझं शुगर बीट लावते मी. हा. हे बघा. अरे वा, छान झालंय, छान चालू आहे. आणि ह्याच्या आधीचं कुठलं डिझाईन घेतलेलं आहे? स्लीव घेतली होती मॅडम. स्लीवचं पण झाली, एवढी झाली. आणि छान केलं. लोड पण मॅडम आता कपडा चेंज केला, थोडासा काढलाय. अच्छा. हा, हे बघा लोड. लोड पण चांगलं आलंय तुमचं. आणि मॅडम मी माझा एक्सपिरियन्स सांगते. हो, नक्की मला सांगा. मला हे जे ऍप्लिकचं जे आहे ना आपलं आरीवर्कचं, ते मला 2-3 महिन्यापासून करायची माझी इच्छा होती. आणि मी सरांना पण फोन करत होते सारखं, सर हे करायचे म्हणून. आणि सदाशिव पेठेत राहते मॅडम मी, हॉस्टेलवर राहते. आणि लेट झाला थोडासा ऍडमिशन घ्यायला. माहिती होतं घ्यायचं म्हणून, पण थोडासा लेट झाला. डेट लक्षात नव्हती ह्या महिन्याचं चालू होणार आहे म्हणून. मग ताईला पण सांगितलं होतं मी हे घ्यायचं म्हणून. मी 2-3घींना ही लिंक पाठवली होती ऍप्लिकची. त्यातली ताईनं पण घेतली. अजून 1-2 जण मैत्रिणी पण घेणार आहेत, पण आता ऍडमिशन फुल झाले म्हणून मग नंतर नेक्स्ट बॅचला घेतो म्हणाले त्या पण. ओके. हा. आणि हे करायचं होतं, मला खूप आवड होती. आरीवर्क जे आहे ना ते आरी पडूनच करावं लागतं. एवढं मात्र हे क्लास घेतल्यानंतर कळालं की त्याला तितकंच आरी पडून केलं तर आरीवर्क होतं. काय करावं लागतं? आरी तितकंच पडावं लागतं, तितकंच म्हणजे वेळ देऊन केला तर आरीवर्क नक्कीच सक्सेस होतं. हो, नक्कीच, बरोबर आहे. हा. आणि माझं स्पीड पण छान झालं मॅडम. स्पीड कशामुळे छान झालं तुमचं? तुम्ही सांगितलं होतं ना रोज एक सर्कल करायचा आहे ते म्हणून. सर्कल पण करते मी रोज. त्याच्यामध्ये माझं फक्त साईडनी, एका साईडनी फक्त असं क्रॉस मध्ये त्याची चेन स्टिच आहे ना एका साईडला पडती, पण आता 2-3 दिवस झाले ते पण नाही पडत. व्यवस्थित येते ते पण. ओके, म्हणजे फिनिशिंग मध्ये आणि स्पीड मध्ये फरक पडलाय. हा, फरक पडला. ओके. तुम्हाला शिकवण्यामध्ये कसं वाटतं? मॅडम खूप छान शिकवतात. एखादी गोष्ट नाही जरी समजली तर दाखवतात, रिपीट दाखवतात. ओके. किती वेळा तुम्ही डाऊट विचारू शकता? विचारते मॅडम. जेवढ्या वेळेस आपल्याला प्रॉब्लेम आहे सांगितलं की विचारलं की मॅडम दाखवतात. 2-3 वेळेस जरी विचारलं तरी सांगतात मॅडम. ओके. तुम्हाला ऑनलाईनचं कसं सांगाल एक्सपिरियन्स? तुम्हाला असं वाटतं का अरे ऑफलाईन केलं असतं बरं झालं असतं किंवा ऑनलाईन नाही कळत? नाही, असं काही वाटत नाही मॅडम. उलट ऑनलाईन केलं ना, ऑफलाईनच्या ऐवजी मला वाटतं ऑनलाईन केलं तरी मॅडम नाव घेऊन प्रत्येकाचं सुद्धा करून पाहतात सुद्धा. काही चुकलं तर सांगतात सुद्धा. थोडंसं काही कमी जास्त झालं तर सांगतात सुद्धा मॅडम. मग तुमचा आता कॉन्फिडन्स आलाय तुम्हाला की तुम्ही करू शकता? हो, खूप आलाय. आणि काय करणार आहात तुम्ही क्लास नंतर? हे क्लास झाले की मी आरीवर्कचे ब्लाउज पण घेणार, प्लस क्लासेस पण ओपन करणार मॅडम. ओके, व्हेरी गुड. थँक्यू मॅडम. म्हणजे आणि शिकवतात मॅडम छान म्हणून एवढं करते मॅडम. ओके. बरं. आणखीन काय सांगाल ऍप्रिक बद्दल? तुम्ही क्लास जॉईन करायला लेट का केलं? तुम्ही म्हणालात की मी 3-4 महिन्यापासून मी एन्क्वायरी करते. हो मॅडम, मी 3-4 महिन्यापासून करत होते. आणि ह्याची चालू होणारी ह्याची डेट माझ्या लक्षात नव्हती. 9 तारखेपासून चालू होणार हे माहिती होतं, पण मला परत इकडे ब्लाउजला पण ऍडमिशन घ्यायचं होतं. त्या गोंधळात माझी ती तारीख विसरून गेले मी. पण परत 18 तारखेपासून माझा क्लास जॉईन झाला. मी सरांना रिक्वेस्ट केली, सर मागचं झाला तर मी पूर्ण करेन, म्हणजे तेवढ्या ह्याच्याने करेन. थोडंसं मला वेळ लागला तरी मी मागे जे झालंय ते पण कव्हर करून घेईन द्या म्हणून मी सरांना रिक्वेस्ट केलं. सर म्हणले ठीक. ओके. ऑल द बेस्ट अश्विनी. काम छान करत राहा. काही अडचण आली तर तुम्ही विचारा. तुम्ही जेवढे डाऊट्स क्लिअर करा आणि रेग्युलर प्रॅक्टिस करा. हो मॅडम. प्रॅक्टिस ज्या पद्धतीने सांगितलेले त्याच पद्धतीने करा प्रॅक्टिस. हो, ठीक आहे. ओके. थँक्यू. आता आपण बघितलेले आहात ऑनलाईन स्टुडंट कशा पद्धतीने काम करतात. त्यांचं काम खूप छान चालू आहे आणि ते त्यांच्या कामामध्ये खूप खुश आहेत. तर अशाच पद्धतीने तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही नक्की ॲप्रिकशी कॉन्टॅक्ट करा. नक्की तुम्ही ऑनलाईन क्लास पूर्ण कॉन्फिडेंटली जॉईन करू शकता. थँक्यू.